जय महाराष्ट्र. आपण बघूयात वडगावच्या या बैलगाडी शर्यतीच्या मैदानात हा स्वामी आज फायनलला पात्र झालेला आहे आणि आमचे वस्ताद गुरुवर्य निकाल डावाचे बादशाह शालिग्राम चोरगे वस्ताद व आमचे परममित्र बंधुमित्र आमचे काळीज जननायक केसरी किरणभाऊ चोरगे यांचा हा स्वामी आहे आणि दोन या स्वामीचं हे दोन या बाजूला दोन वाघ आणि ही यांची सगळा साज या ठिकाणी आहे. आणि आज खूप दिवसातनं बैल फायनलला राहिलाय, तर कसं वाटतंय पहिलवान तुम्हाला? लय भारी वाटतंय. जरा मोठ्याने सांगा. त्या कष्टाचं फळ बैलानं आम्हाला दिलं. हा, तुम्ही जे कष्ट केले त्याचं फळ दिलेलं आहे. दिलं आम्हाला बैलानं. आणि ह्या बैलासाठी तुम्ही आता ह्याला खुराक काय चालू आहे, किती कष्ट आहे ह्याच्यासाठी? खुराक याला सध्या आता काही सुद्धा खुराक नाही चालू. पेंड थोडीफार पेंड, गवळी पेंड आणि आटा, ह्याच्यावर खुराक काही सुद्धा नाही बैलाला. स्कॉम बैलाला आणि दुसरं काही सुद्धा नाही. वैरण आपली घरची वैरण, दुसरं काही सुद्धा खुराक बैलाला काही सुद्धा नाही. म्हणूनच मी सांगत असतोय की क्रीडा क्षेत्रात हा सुद्धा बैलगाडी क्षेत्राचा एक थरार आहे आणि क्रीडा क्षेत्रात आणि कुस्ती क्षेत्रात त्याचबरोबर बैलगाडी क्षेत्रात गरीबागरीच बैल घडतोय, गरीबागरीच पैलवान घडतोय. आणि आज या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जसं पैलवान किती एकट्यानं कष्ट करावं लागतं, पण या बैलगाडी क्षेत्रात जवळपास तो सगळा साज असावा लागतो आणि हा सगळा साज या ठिकाणी आहे. यांना फायनलसाठी क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला फायनलचा गुलाल मिळावा या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ओके, धन्यवाद. हे बघा, एक फोटो काढ.